या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेनं सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांनीही आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि लष्कराच्या कारवाईचं स्वागत केलं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. देशातील माता भगिनींच्या कपाळावरचे सिंदूर पुसलं गेलं होतं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 ठिकाणी हवाई हल्ले केले आणि 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. सांगलीमध्ये भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर या मोहिमेचं स्वागत करण्यासाठी फटाके फोडून मिठाई वाटून सैनिकांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी भारताच्या समर्थनात आणि पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर मोठ्या घोषणांनी दुमदुमून गेला. पहलगाम येथे जो या नापाक पाकड्यांनी जो दहशतवादी हल्ला केला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम केलं, त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारने आपल्या आर्मीने जो सर्जिकल स्ट्राईक केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्याबद्दल सरकारचं आणि आपल्या आर्मीचं हे अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या या कारवाईला समर्थन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. संपूर्ण देशभर हा जल्लोष होतोय. आज जो सर्जिकल स्ट्राईक केला, संपूर्ण देशभर दिवाळी होते. आम्ही या स्ट्राईकला पाठिंबा देतो. त्याचबरोबर लवकरच सरकारनं पाकव्याप्त काश्मीर हा पाकमुक्त काश्मीर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर विश्वभरातील जगभरातील ज्या ज्या देशांनी आपल्या भारताला पाठिंबा दिला आहे, मग तो अमेरिका, फ्रान्स असू दे, इस्रायल, रशिया, जपान यासारखे अनेक देश आहेत ज्यांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला पाठिंबा दिला, त्या सगळ्या देशांना सुद्धा आपण धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच लवकरच पाकव्याप्त काश्मीर मुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज विश्व प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने प्रचंड मोठ्या संख्येनं माता भगिनी आणि आम्ही सगळ्यांनी हा या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये सुद्धा दिवाळी झालेल्या हल्ल्याचा भारताने घेतलेला बदला ऑपरेशन सिंदूर ह्याचं मी खूप अभिनंदन करते. मोदी सरकार आणि भारताची आर्मी यांनी भारतातील सर्व महिलांचं सिंदूर मिटवण्यासाठी पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केला होता त्याचं चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांचे ठिकाणांवरती एअर स्ट्राईक करून आज भारतीय महिलांच्या सिंदुराचा बदला घेऊन ऑपरेशन सिंदूर चालवलेले आहे. त्यासाठी सर्व मोदी सरकारचे, भारताला मदत करणाऱ्या सर्व देशांचे आणि भारतीय आर्मीचे मी खूप अभिनंदन करते. आज त्यासाठी आम्ही साखर वाटप करून आणि फटाके उडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे. हे ऑपरेशन सिंदूर महिलांच्या सन्मानासाठी आहे. त्यासाठी आजच्या जल्लोषामध्ये मोठ्या प्रमाणात माता भगिनी सहभागी झालेल्या होत्या.